ऑफन टेंड टू हाईड, आपण नेहमी लपवण्याचा प्रयत्न करतो बिहाइंड अवर विकनेसेस, आपली कमतरता, डिसॅबिलिटीज, दुबळेपणा किंवा हँडिकॅप्स म्हणजे अपंगत्व. आपली कमतरता, दुबळेपणा, अपंगत्व आपण अनेकदा लपवण्याचा प्रयत्न करीत असतो. किंवा मॉर्न म्हणजे दुःख व्यक्त करणे, शोक करत बसणे किंवा कुढत बसणे. ओव्हर देम अवर होल लाईफ थ्रू, संपूर्ण आयुष्यभर आपण त्यासाठी दुःख व्यक्त करीत राहतो किंवा कुढत राहतो. परंतु डॉक्टर स्टीफन हॉकिन्स, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी, डिड नॉट डू सो. परंतु डॉक्टर स्टीफन हॉकिन्स, हे आहे स्टीफन हॉकिन्स, परंतु डॉक्टर स्टीफन हॉकिन्सने असं केलं नाही. डिड नॉट डू सो, अशा प्रकारे त्यांनी केलं नाही. इन्स्पाइट ऑफ सफरिंग फ्रॉम अ व्हेरी रेअर, जेव्हा की त्यांना अतिशय दुर्मिळ आणि ड्रेडेड डिसीज म्हणजे भयंकर घातक डिसीज रोग झाला होता. डॉक्टर स्टीफन हॉकिन्स कंटिन्यू हिज रिसर्च अनडाउटेड, धैर्य खचू न देता त्यांनी त्यांचा रिसर्च तसाच कंटिन्यू ठेवला. हिज एक्झाम्पलरी करेज, त्यांचा हे अनुकरणीय करेज शुड इन्स्पायर अस टू डू अवर बेस्ट इवन अंडर ट्राईंग सर्कमस्टेन्सेस. त्यांचे असे अतुलनीय धैर्यातून म्हणजे एक्झाम्पलरी करेजमधून त्यांच्या आपल्याला प्रोत्साहन मिळते आणि चांगल्यात चांगले कार्य करण्याची प्रेरणा, कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाऊन उत्तम कार्य करण्याची प्रेरणा त्यांच्या व्यक्तिमत्वातून आपल्याला मिळत राहते. एक्झॅक्टली 300 years आफ्टर द डेथ ऑफ द ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओ या महान शास्त्रज्ञांच्या मृत्यूनंतर 300 वर्षांनी डॉक्टर स्टीफन हॉकिन्स वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड, लंडन ऑन द 8th day ऑफ जानेवारी. 8 जानेवारी 1942 ऑक्सफर्ड, लंडनमध्ये डॉक्टर स्टीफन हॉकिन्स यांचा जन्म झाला. लिटिल डिड हिज पॅरेंट्स नो दॅट वन डे देअर लिटिल बॉय वुड बी हेल्ड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ द सेंचुरी. त्यांच्या पालकांना, हिज पॅरेंट्स, साधीसुद्धा कल्पना नव्हती, त्यांच्या आईवडिलांना थोडीसुद्धा कल्पना नव्हती की दॅट वन डे देअर लिटिल बॉय, की एके दिवशी त्यांचा छोटा मुलगा हेल्ड म्हणजे स्तुतीस पात्र ठरेल, स्तुत्य करेल, ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी, या सेंचुरीमधला महान सायंटिस्ट, शास्त्रज्ञ म्हणून ओळखल्या जाईल याची कल्पना त्याच्या पॅरेंट्सला तेव्हा नव्हती. नायदर कुड एनीबडी इमॅजिन, किंवा मग कुणी इमॅजिनसुद्धा केलं नव्हतं दॅट हिज माइंड वुड शेअर अप इन टू स्पेस लाईक लाईट, की त्यांचे कुणी इमॅजिनसुद्धा केले नव्हते की त्यांच्या बुद्धीने ते पूर्ण आसमंत स्पेस लाईट कडेल, उजळून टाकेल. मोर इम्पॉर्टंटली, सगळ्यात महत्त्वाचे, नन कुल्ड प्रेडिकेट, कुणीही अशी भविष्यवाणी वर्तवली नव्हती दॅट ही वुल्ड बी द व्हेरी एपिटोम ऑफ करेज, कुणी अशी भविष्य अंदाज व्यक्त केला नव्हता की ते धैर्याचा महामेरू ठरेल, असा कुणी अंदाजसुद्धा वर्तवला नव्हता. करेज इज अ वंडरफुल थिंग. करेज ही एक रहस्यमय गोष्ट आहे. इट इज दॅट क्वालिटी, हा असा गुण आहे विच मेक्स पीपल नॉट लॉस, ज्याच्यामध्ये मनुष्य आपली हिंमत हरत नाही. व्हेन फेस विथ ग्रेट कॅलिमिटीज, मोठ्या मोठ्या संकटाला सामोरे जाताना सुद्धा, फेस करताना सुद्धा करेज गुण जर अंगी असेल तर मनुष्य आपले धैर्य, हिंमत खचू देत नाही. इट वुड नॉट बी अन एक्झॅगरेशन टू से, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही, दॅट डॉक्टर स्टीफन हॉकिन्स, अ लिव्हिंग लिजंड ऑफ कॉस्मॉलॉजी, जे विश्वनिर्मित शास्त्रातील इज द व्हेरी पर्सॉनिफिकेशन, उदाहरण आहे, ऑफ करेज अँड होप, म्हणजे धैर्य आणि आशावाद याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर स्टीफन हॉकिन्स असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. एक्सेप्ट हिज माइंड, म्हणजे त्यांचा मेंदू सोडून, हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर, संपूर्ण शरीर त्यांचे व्हीलचेअरवर जखडलेले होते. थँक्स टू अ क्रुएल क्विक ऑफ फेट, म्हणजे नियतीला कदाचित हेच मंजूर होते. येट ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी, असे असले तरीही ते या शतकातील महान शास्त्रज्ञ आहे. ॲन ॲव्हरेज चाइल्ड, सर्वसाधारण मुलाप्रमाणे स्टीफन ग्रीव अप टू बी अ नॉर्मल टीनेजर, स्टीफन सुद्धा वाढत होता, सर्वसाधारण किशोरवयीन मुलगा होता. फुल ऑफ मिसचिप अँड लॉट्स ऑफ लव्ह फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. फुल ऑफ मिसचिप म्हणजे खूप जास्त खोड्या करणारा, आणि जो खूप जास्त म्युझिक आणि गणितावर प्रेम करत होता.
संगीत आणि गणितावर प्रेम करणारा, खोडा करणारा स्टीफन हॉकिन्स हा सुद्धा सर्वसाधारण मुलाप्रमाणे किशोरवयीन मुलगा होता. इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन, त्यांच्या वडिलाला वाटत होते की त्यांनी मेडिसिन म्हणजे वैद्यकीय डॉक्टर व्हावे. बट ही वॉज बेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स, परंतु त्यांचा कल, बेंट ऑन म्हणजे त्यांचा कल जास्त मॅथमॅटिक्सकडे होता, गणिताकडे होता. द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ॲट दॅट टाइम, त्यावेळी, डिड नॉट हॅव अ कोर्स इन मॅथमॅटिक्स, मॅथमॅटिक्सचा गणिताचा अभ्यासक्रम नसल्या कारणाने सो ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन्स्टेड, गणिताऐवजी भौतिकशास्त्राचा अभ्यास करायचे त्यांनी ठरविले. At the age of 17, Stephen started noticing that he was becoming increasingly clumsy and even fell down a couple of times for no reason. जेव्हा ते 17 वर्षाचे होते त्यावेळी त्यांच्या लक्षात येऊ लागले की त्यांना हालचाल करताना क्लम्सी म्हणजे जड वाटू लागले आणि इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स फॉर नो रिझन, काहीही कारण नसताना 1-2 वेळा ते जमिनीवर खाली पडले. धिस परप्लेक्स, याच्यामुळे ते गोंधळले. अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर, आणि ते त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे गेले. हू डायग्नोज हिम ॲज सफरिंग फ्रॉम ॲन एक्स्ट्रीमली रेअर डिसीज, ज्यांनी निदान दिले की त्यांना अतिशय दुर्मिळ रेअर डिसीज म्हणजे रोग झाला आहे, अतिशय दुर्मिळ अशा आजाराने ग्रासले आहे. तो आजार म्हणजे ALS किंवा LOU, गँग्रीन्स डिसीज. गँग्रीन्स डिसीजने ते ग्रासले आहे. दॅट अफेक्ट्स द नर्वस सिस्टीम अँड इव्हेंच्युअली विकनेस ऑल द मसल्स ऑफ द बॉडी. या आजारामुळे नर्वस सिस्टीम म्हणजे मज्जा संस्थेवर परिणाम होतो आणि शेवटी शरीरातील सर्व स्नायू मसल्स हे काय होतात, कमकुवत होतात. Stephen says that even as a child, his muscles coordination was nothing to write home about. स्टीफन सांगतात की लहानपणी सुद्धा त्यांच्या स्नायूचा समन्वय, कोऑर्डिनेशन, वॉज नथिंग टू राईट होम, काही चांगला नव्हता. ही रिकलेक्ट्स दॅट हिज हँडरायटिंग वुड सेंड हिज टीचर इन टू अ फिट ऑफ फ्रेझी. त्यांच्या हस्ताक्षरामुळे, त्यांच्या हँडरायटिंगमुळे शिक्षक सुद्धा परेशान होत होते, ग्रस्त व्हायचे. नॉर वॉज ही इन्क्लाइन टुवर्ड्स स्पोर्ट्स, ते कधी खेळामध्ये सुद्धा रुची दाखवत नव्हते. नेव्हरथलेस दिस डिसीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू, अ सडन अनएक्सपेक्टेड शॉक. तरीही अचानक बसलेला धक्का, शॉक असे असले तरी ह्या आजाराची बातमी त्यांना हादरून टाकणारी होती. हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. ते किती काळ या प्लॅनेटवर, भूतलावर राहणार हे अनसर्टन होते, अनिश्चित होते. द प्रोग्नोसिस वॉज बॅड, रोगाचे पूर्वनिदान हे वाईट होते. अँड द डॉक्टर सेड दे कुड नॉट डू मच, आणि डॉक्टरांनी सुद्धा सांगितले होते ते फारसे काही करू शकणार नाही. अनडाउटेड स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च. तरीही धैर्य खचू न देता, हिंमत न हारता स्टीफनने ठरविले की त्यांचा रिसर्च, संशोधन तसेच कंटिन्यू चालू ठेवणार. अँड इवन गॉट एंगेज टू अ जेन वाईल्ड, आणि जेन वाईल्ड नावाच्या मुलीसोबत त्यांनी आपला विवाह निश्चित केला. त्यांची एंगेजमेंट झाली. त्यानंतर स्टीफन सांगतात, हॉकिन्स सांगतात की सेज दॅट आयरोनिक ॲज इट मे साऊंड, इट इज ॲट द डिस्मल स्टेज ही बिगॅन एन्जॉईंग लाईक द मोस्ट. आणि याच काळात ते सांगतात की ऐकायला जरी आयरोनिक वाटत असले तरी आयुष्याचा आनंद ते याच डिस्मल स्टेजला, कठीण परिस्थितीला घेऊ लागले. धिस ही सेज वॉज बिकॉज, ते असे सांगतात कारण ही स्टार्टेड लिव्हिंग लाईफ फॉर द मोमेंट, कारण त्यांनी आता प्रत्येक क्षणाला जगायला सुरुवात केली होती. अँड कंटिन्यू हिज डॉक्टरल रिसर्च वर्क विथ रिन्यू वेगर, म्हणजे डॉक्टरकीचे संशोधन सुद्धा नव्या जोमाने त्यांनी चालू केले होते. इन द मीनवाईल द डिसीज वर्क इट्स वे इन टू स्टीफन्स बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल्ड. या दरम्यानच्या काळात द डिसीज वर्क इट्स वे, रोगाने आपले कार्य चालू ठेवले स्टीफन्सच्या
बॉडीमध्ये अँड लेफ्ट हिम डिसेबल्ड, आणि त्यांचे अपंगत्व वाढू लागले. ही बिगॅन स्टडिंग द कन्सेप्ट्स ऑफ ब्लॅक होल्स टू गेट दिस PhD. त्यांनी ब्लॅक होल्स या संकल्पनेवर अभ्यास करायला सुरुवात केली आणि PhD मिळवली. बाय दिस टाइम, यावेळी ही वॉज कॉन्फिन्ड अ व्हीलचेअर, ते पूर्णतः व्हीलचेअरवर जखडल्या गेले. अँड वॉज रॅपिडली लॉसिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स अँड स्पीच, आणि हालचाल, हातावरील आणि स्पीचवरील कंट्रोल खूप जोरात ते लॉस करू लागले, म्हणजे गमावू लागले. द स्टडी ऑफ ब्लॅक होल्स, या ब्लॅक होल्सच्या स्टडीमुळे इमॅजिनेशन, त्यांची कल्पनाशक्तीतून नवीन नवीन आयडिया येऊ लागल्या. ही मेड मेनी इपोक मेकिंग स्टेटमेंट्स, त्यांनी असे पुष्कळशे विधान त्यांनी दिले. दॅट शुक, ज्यांनी हादरून टाकलं. एस्टॅब्लिश थेरीज, म्हणजे पूर्वीच्या सिद्धांतांना ज्यांनी हादरून टाकले. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट द युनिवर्स बिगिन विथ अ बिग बँग, शास्त्रज्ञ असे मानत होते की या विश्वाची निर्मिती बिग बँगने झालेली आहे, म्हणजेच प्रचंड विस्फोटाने झालेली आहे. टू एक्सप्लेन दिस कॉन्सेप्ट, हा कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी, स्पष्ट करण्यासाठी स्टीफन इन्व्हेंटेड व्हॉट इज नोन ॲज लाय अल्जेब्रा. स्टीफन हॉकिन्सने लाय अल्जेब्राचा शोध लावला. Though confined to a wheelchair with no control over his body, save a finger, and with a computer to help him express his thought. Though confined to a wheelchair, जरी ते व्हीलचेअरवर जखडले होते तरी विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी, कारण त्यांच्या बॉडीवर त्यांचा कंट्रोल काहीच राहिला नव्हता. विथ अ कम्प्युटर टू हेल्प हिम एक्सप्रेस हिज थॉट, परंतु कम्प्युटरच्या मदतीने ते आपले विचार मांडू लागले. डॉक्टर हॉकिन्स इज अन ऑथॉरिटी ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्स, विज्ञानातील प्रोफाउंड सब्जेक्ट, गहन अशा विषयामधील अधिकारी व्यक्ती ते होते. न्यूमरस ऑनरी डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड्स हॅव बीन बेस्टॉड ऑन हिम. न्यूमरस, पुष्कळ, असंख्य. ऑनरी डॉक्टरेट्स ह्या पदव्या, अँड अवॉर्ड्स हॅव बीन बेस्टॉड, आणि पुष्कळसे पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आले. He is a fellow of the Royal Society and a member of the US National Academy of Science. The Royal Societyचे ते फेलो आहेत आणि USA नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे ते सदस्य आहेत. इन स्पाइट ऑफ बिंग कन्सिडर्ड आईन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स, डॉक्टर हॉकिन्स यांची बुद्धिमत्तेच्या बाबतीत आईन्स्टाईनसोबत तुलना व्हायला लागली. डॉक्टर हॉकिन्स इज अ व्हेरी हंबल मॅन. डॉक्टर हॉकिन्स हे हंबल मॅन आहे, नम्र मनुष्य आहे. अ सिम्पल, साधा, डाऊन टू अर्थ, म्हणजेच सर्वसामान्याची जाण असणारा. ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स डिलिंग विथ हिज अवेसम आयडिया. पुष्कळशा पुस्तकाचे त्यांनी लिखाण अवेसम आयडिया, म्हणजे त्यांच्या भन्नाट अशा आयडिया, अफाट अशा आयडिया, कल्पना, कीपिंग अ लेमॅन इन माइंड, सर्वसाधारण मनुष्य डोक्यात ठेवूनच केलेले आहे. ही इज रायटिंग इज फुल ऑफ विट अँड ह्युमर. त्यांचे लिखाण हे फुल ऑफ विट म्हणजे विनोद आणि ह्युमर, मार्मिकतेने भरलेले आहे. ही स्टाईल इज सो लुसिड. त्यांची स्टाईल इतकी साधी होती दॅट नॉन सायंटिस्ट, म्हणजे जे वैज्ञानिक नाही, कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. त्यांना सुद्धा त्यांचे पुस्तक चांगले अंडरस्टँड होईल, समजेल. हिज बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम, त्यांचे पुस्तक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम, हे पुस्तक इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ अवर टाइम्स. या काळातील बेस्ट सेलिंग पुस्तक आहे. अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम. On being asked how he feels about having the dreadful ALS, त्यांना विचारले असता की ALS सारखा भयंकर आजार झाला असताना त्यांना काय वाटले. डॉक्टर हॉकिन्स द क्वांटिसेन्स ऑफ ऑप्टिमिझम, आशावाद आणि होप याचे सकारात्मक उदाहरण देत म्हणाले, नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट, इतरांपेक्षा काही वेगळे वाटले नाही. आय ट्राय अँड लीड ॲज नॉर्मल लाईफ ॲज पॉसिबल, जेवढे शक्य होईल, जेवढं पॉसिबल होईल तेवढं सर्वसाधारण आयुष्य जगण्याचा मी प्रयत्न केला. अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन, माझ्या कंडिशनचा मी विचार केला नाही. ऑर रिग्रेट द थिंग्स, आणि किंवा दुःख व्यक्त केले नाही. द थिंग्स म्हणजे अशा गोष्टीचे. इट प्रिव्हेंट्स मी फ्रॉम डुईंग विच आर नॉट मेनी, मला ज्या गोष्टी करता येत नाही, दुसऱ्यांसारख्या करता येत नाही, त्यासाठी मी रिग्रेट केलं नाही, दुःख व्यक्त केलं नाही. डॉक्टर हॉकिन्स फर्मली बिलीव्ह दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम सायन्स विल डिस्कवर द कोर सिक्रेट ऑफ द युनिवर्स. डॉक्टर हॉकिन्स
हे विश्वास ठेवतात की पुढील 1001 वर्षात सायन्स विल डिस्कवर द कोर सिक्रेट ऑफ द युनिवर्स. विश्वाची रहस्यता सायन्स शोधून काढेल, विज्ञान शोधून काढेल. इट्स ओरिजिन म्हणजे विश्वाची निर्मिती कशी झाली. इट्स हिस्ट्री विश्वाचा इतिहास काय. अँड मे बी इवन प्रेडिक्ट इट्स अल्टिमेट डिमाइज किंवा मग विश्वाचा नाश केव्हा होणार याचीही कदाचित प्रेडिक्ट म्हणजे भाकीत वर्तवला जाईल. लाईक डॉक्टर हॉकिन्सप्रमाणे देर आर मेनी पीपल, पुष्कळ लोक आहे हू डिस्प्ले एक्झाम्पलरी करेज इन देअर लाईव्स, ज्यांनी आपल्या आयुष्यात आदर्श अनुकरणीय ध्येय दाखवलेले आहे. लेट अस सॅल्यूट ऑल दोज ब्रेव पीपल. चला आपण अशा शूरवीर लोकांना प्रणाम करूया. हू इन स्पाइट ऑफ बीइंग डिसेबल्ड स्ट्राईव्ह टू डू देअर बेस्ट, जे आपल्या अपंगत्वावर मात करून महान कार्य करीत असतात.